भ्रमाचा भोपळा फुटला। अंदाज बघून पारड्यात बसण्याचा पाटील गटाचा गेम यंदा फेल। मेत्रे पाटील एकत्रीकरणामुळे ताकद वाढली, आम्हीच विजयी होणार, काँग्रेसची दरपोक्ती लयाला। विकास कामे, उमेदवाराचा स्वभाव, लाडक्या बहिणीमुळे मतात लक्षणीय वाढ। अखेर भाजपाचे सचिन कल्याण शेट्टी यांचा तालुक्यात ऐतिहासिक विजय। विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी संपली, निकालही जाहीर झाला। काँग्रेसचे उमेदवार सिद्धाराम मेत्रे यांच्या विरुद्ध भाजपाचे सचिन कल्याण शेट्टी अशी लढत होती। त्या लढतीत सचिन कल्याण शेट्टी यांना 49,000पेक्षाही अधिक मते घेऊन त्यांनी विक्रमी मतानं विजयी झाले। सुरुवातीला मेत्रे आणि कल्याण शेट्टी यांच्यात सरळ लढत होणार अशी अटकळ होती आणि तसे तिकीटही ज्या त्या पक्षाने त्या उमेदवारांना दिले होते। पण ऐनवेळी माजी आमदार सिद्धरामप्पा पाटील यांनी मेत्रे यांच्या कळपात दाखल झाल्याने तालुक्यात नव्हे तर तळवळ भागात राजकारणाचं नूरच बदललं। मेत्रे पाटील यांच्यात राजकीय हाडवैर, त्यांच्या या राजकारणाचा फटका मेत्रे आणि पाटील गटातील कट्टर कार्यकर्त्यांना बसला आहे। इतकंच नव्हे तर आर्थिक मानहानी तर राजकारणाचा तिकड्यात कार्यकर्त्यांची जीवितहानी देखील झाली आहे। कार्यकर्त्यांनी स्वखर्चानं कोर्ट कचेऱ्याच्या पायऱ्याही आजही झिजवतात। आजही अनेक निवडणुका आले की पोलिसांच्या नोटिसा त्या कार्यकर्त्यांच्या नावानं निघतात। गावगुंडीच्या राजकारणात कायमस्वरूपी दुफळी निर्माण झाली। पाहुणे रावळे मित्र एकमेकाच्या चेहऱ्याला काळही फासले। तालुक्यात अशी विदारक परिस्थिती असताना ते आटोक्यात आणण्याची जबाबदारी उभय दोन्ही नेत्यांची असताना त्यांनी एकमेकांमध्ये लढवत कार्यकर्त्यांची पंख छाटत बसले। नवनेतृत्व तयार होऊ द्यायचा नाही हा एक कलमी कार्यक्रम त्यांचा होता की काय, असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होत आहे। कारण एका भाषणात मेत्रे यांनी पाटील आणि मेत्रे परिवाराचं 3 पिढ्यापासूनचं सलोख्याचा संबंध असल्याचा उल्लेख केला आहे। यावरून हे कार्यकर्त्यांना झुंजवले, नवनेतृत्व तयार होऊ दिले नाही हे अगदी स्पष्ट आहे। असे नेते एकत्रित येत पुन्हा मतदान करण्यासाठी एकमेकाच्या शिफारशी करत असतील तर दोन्ही गटातील कट्टर कार्यकर्ते कसे मानतील? मेत्रे पाटील एकत्रीकरणामुळे ताकद वाढली, नवं राजकीय समीकरण तयार होईल असं वाटत असताना पण दोन्ही गटातील कट्टर कार्यकर्त्यांची फौज मात्र आपसुकच भाजपला जोडली गेली। त्यामध्ये त्यांच्या एकत्रीकरणाचा राग म्हणा किंवा राजकारणात पॅरलल यंत्रणा उभा केल्याचा राग असो, कोणतेही पक्ष का असेना पण विकासाभिमुख तालुक्याचं व्हिजन असलेलं नेतृत्व मिळाल्याचं समाधान म्हणून म्हणा अथवा कल्याण शेट्टी याचा मनमिळावू आणि संयमी स्वभावामुळं म्हणा, दोन्ही गटातल्या कट्टर कार्यकर्त्यांनी भाजपकडं आपला कौल दिला। त्यामुळं कल्याण शेट्टीसोबत एक छुपी ताकद निर्माण झाली। हे सर्व राजकीय डावपेच भाजपाचे सरचिटणीस परमेश्वर यादवाड यांना चांगलंच अवगत होतं। त्यांनी तालुक्यातील अशा बाबीकडे विशेष लक्ष केंद्रित केलं आणि त्याच विषयावर निरीक्षण नोंदवत त्यांनी सचिन कल्याण शेट्टी 50,000 मतांनी निवडून येतील असा दावा केला। तो तंतोतंत खरा देखील ठरला। तळवळ भागात देखील ते 8,000च्या पुढे आणि लाडक्या बहिणीचं इफेक्ट पडल्यास 10,000च्याही पुढे आपल्याला मतदान मिळेल असा अंदाज आणि विश्वास व्यक्त केला होता, ते देखील तंतोतंत खरा ठरला आहे। भाजपाचे सरचिटणीस परमेश्वर यादवाड यांनी सर्व भागातील मतदारांच्या मानसिकतेचा चांगलाच अभ्यास केल्याचं आता स्पष्ट आहे। अन्य नेत्यांनी व्यक्त केलेली मतं कमी अधिक प्रमाणात बरोबर असले तरी यादवाड यांच्या निकालाबाबतचा अंदाज मात्र तंतोतंत खरा ठरला आहे। यावरून यादवाड यांनी या निवडणुकीत मतदारांचं कौल ओळखता आलं असं म्हणण्यास पुरेशी वाव आहे। जरांगे फॅक्टरमुळं अडचणीत आलेल्या भाजप महायुतीची सरकारने लाडकी बहीण ही गेम चेंजर योजना आणून राज्यात बहुमत सिद्ध केलं आहे। शिवाय प्रत्येक मतदारसंघात विजयाचा मताचा टक्का आणि मतदानाचा टक्का देखील वाढला आहे। काहीही असो, या निवडणुकीत 14व्या लुईच्या आविर्भावात वागणाऱ्या नेत्यांना चांगलीच चपराक मिळाली। काही नेत्यांना चुकीच्या निर्णयाचा फटकाही मतदारांनी दिला। पक्षापलीकडे जाऊन विकासाला मतदान केलं। तालुक्याचं व्हिजन डोळ्यात ठेवलेल्या नेतृत्वाला
पक्षापलीकडे जाऊन मतरूपी आशीर्वाद दिला. काहीही असो, आता या निवडणुकीच्या निमित्तानं यापुढं सर्वच पक्षातील मोस्ट सिनियर बॉडीतील पहिली फळी कालबाह्य होणार असून तालुक्यातील गटागटात आणि गणागणात आता नव्या नेतृत्वाचा जन्म होणार आहे, हे मात्र खरं. याशिवाय चळवळ भागात आता नवनेतृत्व उदयास येतील यात देखील शंका नाही. AK20 न्यूजसाठी मी अनिल कापसे, सोलापूर. ही माहिती कशी वाटली याबाबत आपली प्रतिक्रिया नोंदवा आणि आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.